नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुनला म्हणते, काय हो, हल्ली तर प्रिया अश्विन भाऊजी यांच्यामध्येही वाद वाढतच आहेत ना. बघा ना, ज्यावेळी अश्विन भाऊजी प्रियासोबत बोलत होते त्यावेळी ती किती चिडचिड करत होती आणि मागून कोणाचा तरी आवाज आला. मला नाही वाटत की तो मैत्रिणीचा असेल. ती म्हणाली तो मैत्रिणीचा आहे, पण मला तर त्या आवाजावरून मैत्रिणीचा आवाज आहे हे अजिबातच वाटलं नाही. अर्जुन म्हणतो, हो मलाही तसंच वाटते, परंतु तो आवाज खूपच दुरून आला, त्याच्यामुळे नक्की कोणाचा होता हेही काही ओळखता येत नाही. तर सायली म्हणते, हो पण मला एक मात्र माहीत आहे, साक्षी गेली तरीसुद्धा त्यांनी महिपाल शिकरेसोबत असणारे संबंध अजूनही प्रियाने थांबवलेले नाहीत. तर अर्जुन म्हणतो, तसं जर असेल तर तिच्यासाठी ते धोक्याचं आहे आणि आपण ते शोधून काढायचं आहे. चल आता आपल्याला निघावं लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे आज काहीही करून बाबूला पनवेलमध्ये आणावंच लागेल. थांब, मी चैतन्याला फोन करतो. असं म्हणत आता अर्जुन चैतन्याला फोन करतो. चैतन्य म्हणतो, बोल अर्जुन, काय झालं? अर्जुन म्हणतो, एक महत्त्वाचं काम आहे. आज तुला बाबूला तुळजापुरातून पनवेलला आणायचं आहे. तर चैतन्य म्हणतो, काय? परंतु अर्जुन, एक मिनिट, मला सांग, तुला बाबूने या सगळ्या गुन्ह्याबद्दल सांगितलं. रविराज सरांचा अपघात त्यानेच घडवून आणला होता हे त्याने कबूल केलं आहे, परंतु पनवेलमध्ये त्याला घेऊन येऊन अजून काही वेगळी माहिती आपल्याला सापडणार आहे का? तर अर्जुन म्हणतो, हो, बरीच कामं अजून पेंडिंग आहेत. तू फक्त एक काम करायचं आहे, तुळजापुरात जाऊन बाबूला इथे घेऊन यायचं आहे आणि तेही कोणाला काही कळू न देता. चैतन्य म्हणतो, बरं ठीक आहे, मी आजच तुळजापुरात जातो आणि बाबूला घेऊन येतो आणि त्यानंतर त्याची एका चांगल्या हॉटेलवर सोय करतो. अर्जुन म्हणतो, नाही, हॉटेलवर नाही, तर आपल्या ऑफिसच्या स्टोअररूमच्या बाजूची एक रूम रिकामी आहे, तिथे तू त्याला घेऊन यायचं आहे आणि आपला सिक्रेट डोअर आहे, त्यातूनच तू त्याला आतमध्ये घेऊन जाणार आहेस. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबूला तू कन्व्हिन्स करायचं आहे की तो तुळजापुरात नाही तर पनवेलमध्ये सेफ असणार आहे आणि त्याला कन्व्हिन्स करून घेऊन येण्याची जबाबदारी तुझी आहे. चैतन्य, या कामात मला कोणतीही गडबड झालेली चालणार नाही. चैतन्य म्हणतो, नाही अर्जुन, तू काळजी करू नकोस, मी आजच तुळजापुरात जाऊन बाबूला स्वतःहून घेऊन येतो, तू अजिबात काळजी करू नकोस. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, मी फोन ठेवतो. असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो. तर सायली आता अर्जुनला विचारते, बाबू आजच पनवेलमध्ये येणार आहे का? तर अर्जुन म्हणतो की हो, चैतन्य त्याला अगदी व्यवस्थित घेऊन येईल, माझी खात्री आहे. तर त्यानंतर सायली अर्जुन तिथून निघालेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नागराज काकांची कोंडी झालेली असते. त्यांना काय करावं काहीच कळत नसतं आणि म्हणूनच नागराज काका घराबाहेर पडत असतात. तर सुमन काकू नागराज काकांना विचारतात, कुठे बाहेर निघालात का? तर आता नागराज काका खूप चिडतात आणि सुमन काकूंना म्हणतात, बाहेर निघताना असं विचारायचं असतं का? तू म्हणजे ना मागच्या जन्मीची मांजर आहेस, मांजर, आणि या जन्मात आडवी येतेस. असं म्हणताच आता सुमन काकू म्हणतात, मी तुम्हाला एवढ्यासाठीच विचारत आहे की कुठेही जायचं असेल तर भाऊजींना सांगूनच जा, कारण भाऊजी तुमच्या येण्याची वाट पाहत असतात आणि तुम्ही जेवायला असणार आहात की नाही हे पण सांगून जा. आता मात्र नागराज काका सुमन काकूंवर आवाज चढवणार. तर त्याचवेळी तिथे प्रतिमा आत्या येतात आणि म्हणूनच नागराज काका म्हणतात, मी तुला म्हणालो ना, मी जेवायला आहे, मला एक महत्त्वाचा फोन करायचा आहे, मी आलोच. असं म्हणत नागराज काका तिथून बाहेर निघून जातात. आता प्रतिमा आत्या रागानेच नागराज काकांकडे पाहत असतात. नागराज काकांचं नक्की काय चाललंय कोणाला काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे प्रियाही महिपाल शिकरेंवर लक्ष ठेवून गोडाऊनमध्ये असते. तर त्याचवेळी आता प्रियाला नागराज काकांचा फोन येतो. प्रिया म्हणते, काय हो, तुमचा घसा अजूनही बरा झाला नाही आहे का? तर नागराज काका म्हणतात, नाही ना, पण मी तुला काहीतरी सांगायला फोन केला आहे. तर प्रिया म्हणते, काहीच सांगू नका, कारण कसं आहे ना, तुमचा आवाज ऐकण्याच्या लायकच नाही आहे. तर नागराज काका म्हणतात, तरीसुद्धा तुला ऐकून घ्यावंच लागेल, मी काय सांगते ना ते ऐकून घे. तर प्रिया म्हणते, काय सांगणार आहात तुम्ही? तर आता नागराज काका म्हणतात, मला रात्री यायला तिथे जमणार नाही. प्रिया म्हणते, म्हणजे काय 24 तास मी तुटी करायची आहे का? गप्पपणे तुम्ही इथे या. तर नागराज काका म्हणतात, अगं अगोदरच त्या महिपतने माझ्या घशाची वाट लावली आहे आणि दादाने तर डोक्याची मंडई केली आहे आणि तू आणि माझं डोकं फिरवू नकोस. तर आता प्रिया विचारते, म्हणजे काय केलं आहे त्यांनी? तर आता नागराज काका म्हणू लागतात, दादाने सक्त ताकीद दिली आहे की मी रात्री घराबाहेर पडणार नाही आणि मी जर घराबाहेर पडलो तर दादा माझ्यासोबत येणार, त्यामुळे आज रात्री
मला त्या महिपतवर लक्ष ठेवायला येता येणार नाही, त्यामुळे तू काय करायचं ते कर, तू तुझं मॅनेज कर. प्रिया म्हणते, ओ तुम्ही काय बोलताय? म्हणजे तुम्ही तुमच्या दादाला घाबरून तिथेच थांबणार आहात आणि मी माझ्या नवऱ्याला काय सांगायचं आहे आणि इथे 24 तास थांबायचं आहे? ते काही नाही, गप्पपणे तुम्ही यायचंच म्हणजे यायचं. तर आता नागराज काका म्हणतात, मी म्हणालो ना मला ते शक्य नाही. आणि तुला कळतंय का गं प्रिया, मी जर इथून तिथे आलो तर काय होणार आहे? दादा माझ्या मागोमाग येणार आणि मग मग काय होणार? तिथे आपला सगळ्यांचाच पर्दाफाश होणार आहे. म्हणजे मी इथून येणार, माझ्यासोबत दादा येणार, तू सुद्धा तिथे असणार आणि महिपत शिकरेही तिथे असणार. म्हणजे सगळं काही आताच सिक्रेट समोर येणार आहे. तर प्रिया म्हणते, तुमची अवस्था तर दरवाजात बांधलेल्या कुत्र्यापेक्षाही भयंकर आहे. अहो 3 वर्ष तुमच्या भावाला गुंडाळत आलाच ना, मग आतासुद्धा गुंडाळा ना आणि गप्पपणे या. 3 वर्षात तुम्ही काहीच शिकला नाही आहेत का? अहो माझ्याकडून थोडं तरी शिकून घ्यायचं होतं, कसं गुंडाळायचं एखाद्या व्यक्तीला. तर नागराज काका म्हणतात, दादाला गुंडाळणं आता तेवढंच सोपं राहिलं नाही आहे, कारण दादाने तशी सक्त ताकीदच काढली आहे. खरं तर फरमान सोडला आहे, फरमान. आता प्रिया हसू लागते आणि म्हणू लागते, तुमचं तुम्ही तिथे काहीही करा, परंतु इथे यायचं, कारण तुम्ही तिथे तंगड्या पसरत टी व्ही बघत राहणार आहात आणि मी इथे 24 तास इथे सिक्युरिटीचं काम करणार आहे का? ते चालणार नाही, तुम्हाला यावंच लागेल. आणि हो, तुमच्या दादाला काय सांगायचं ना ते तुमचं तुम्ही बघा. प्रत्येक वेळी कारणं देऊन मला इथे अडकून ठेवू शकत नाही तुम्ही, त्यामुळे तुम्हाला यावंच लागेल, असं म्हणत प्रिया रागानेच फोन ठेवते. परंतु प्रियाची होणारी चिडचिड आणि नागराची झालेली कोंडी हे पाहून इकडे मात्र महिपत शिकरेंना खूप आनंद होत असतो. आता महिपत शिकरे गाणी गुणगुणत असतात, हसतच प्रियाकडे पाहत असतात आणि म्हणू लागतात, काय मग बबली, आज नाईट ड्युटी तुझी आहे वाटतं, झोपू नकोसा, डोळा लागला तर मी तुझा गळा चिरेन. तर आता प्रिया म्हणू लागते, तुम्ही असं का बोलताय? तुम्हाला असं का वाटते की मी तुमची दुश्मन आहे? अहो मी तुम्हाला कसं पटवून देऊ की मी तुमच्याच टीममध्ये आहे? तर महिपत शिकरे म्हणतात, नाही नाही, तू कोणाच्याच टीममध्ये नाही आहेस, तुझ्या टीममध्ये फक्त 3 माणसं आहेत. आता हे ऐकल्यानंतर प्रिया महिपत शिकरेंना विचारते, कोण? तर महिपत शिकरे म्हणतात, एक म्हणजे तन्वी किल्लेदार सुभेदार, दुसरी प्रिया मधुकर आणि तिसरी व्यक्ती आहे बबली लोखंडे. या व्यतिरिक्त तू 4थ्या व्यक्तीला तुझ्या टीममध्ये येऊच देणार नाही आहेस. प्रिया म्हणते, ओ मी एवढी पण स्वार्थी नाही आहे. एक वेळ तो नागराज स्वार्थी असेल, परंतु मी तेवढी स्वार्थी नाही. तर महिपत शिकरे म्हणतात, हो का? तुम्हा दोघांचीही ना सापाची जात आहे, सापाची. कधीही उलटे फिराल आणि डसाल, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी सुद्धा महिपत शिकरे आहे. नाही जर तुमचं विष काढून तुम्हा दोघांचीही फणा दगडाने ठेचली तर नावाचा महिपत शिकरे नाही. 113% मी तुम्हाला ठेचणारच आहे. फक्त माझी इथून सुटका होऊ देत. तर प्रिया महिपत शिकरेंना म्हणते, परंतु मी तुमच्या टीममध्ये आहे, हे जर मी तुम्हाला पटवून दिलं तर खरंच मी तुमच्या सोबत आहे. तर महिपत शिकरे म्हणतात, आली मोठी बबली, मला मदत करणारी. आता महिपत शिकरे बोलताच प्रिया हसू लागते, त्यांच्या बाजूला खुर्चीवर बसते आणि महिपत शिकरेंना म्हणते, साक्षी जिवंत आहे हो ना? आता मात्र महिपत शिकरेंना धक्काच बसतो. महिपत शिकरे प्रियाकडे पाहू लागतात, कारण हे सत्य आता प्रियाला कळालेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली, आज बीटची कोशिंबीर खरंच खूप छान झाली होती. आणि त्याचवेळी कल्पनाताईंच्या लक्षात येतं की अश्विन घरी आला आहे आणि म्हणूनच कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली अगं अश्विनने काही खाल्लं असेल का? कारण अश्विन आत्ताच घरी आला आहे, सकाळीसुद्धा काहीच खाऊन गेला नाही आहे आणि तन्वी नेहमीप्रमाणे घराबाहेरच आहे. तर त्याचवेळी अश्विन आता प्रियाशी बोलत तिथेच येतो. तर प्रियाला म्हणू लागतो, तन्वी अगं तू घराबाहेर सकाळी गेली आहेस आणि आता म्हणतेस की रात्रभर तिथेच थांबणार आहेस, सेलिब्रेशन आहे. अगं कसलं सेलिब्रेशन? तर आता प्रियाने खोटं सांगितलेलं असतं की तिची मैत्रीण पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे आणि त्याचीच ती पार्टी देणार आहे. तर आता अश्विन म्हणतो, बरं पण अजून तिथे कोण आहे? तर आता प्रियाने नावं सांगितलेली असतात, श्रुती आणि रेवती. तर अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे, तू पार्टी एन्जॉय कर, पण हो उद्या सकाळी लवकर घरी ये. तर हे सगळं काही सायलीने ऐकलेलं असतं. सायली विचार करत म्हणते, श्रुती, रेवती ही नावं आत्तापर्यंत मी कधीच ऐकली नव्हती आणि हे सगळं काही
प्रिया खोटं सांगत आहे, अश्विन भाऊजींना फसवत आहे. आता अश्विन तिथून निघून जात असतो, परंतु त्याचवेळी सायली अश्विनला आवाज देते आणि म्हणू लागते, अश्विन भाऊजी, प्रिया नक्की कुठे गेली आहे आणि तुम्ही तिला रात्रभर घराबाहेर राहायची परवानगीही दिली आहे. तर आता अश्विन सायलीवर चिडतो आणि म्हणू लागतो, तुला काय करायचं आहे? तसंही तन्वी या घरची तू भाग मानतच नाहीस. वेळोवेळी तू हेच सांगतेस की तन्वीचा आणि या घराचा काही संबंध नाही. तर आता कल्पनाताई म्हणतात, अश्विन हे सगळं तन्वीने तिच्या वागण्यावरून ओढावून घेतलं आहे. सायली म्हणते, अश्विन भाऊजी, ती या घराची भाग आहे की नाही याच्याशी आता मला वाद घालायचा नाही, परंतु ती रात्रभर घराबाहेर राहणार आहे आणि ती एक मुलगी आहे. आणि असं असताना कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता तुम्ही तिला घराबाहेर राहायची परवानगीही दिली. तर अश्विन म्हणतो, मग मी काय करायला हवं होतं? तिच्यावर वॉच ठेवायला हवा होता, तिचा पाठलाग करायला हवा होता, की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्यावर संशय घ्यायला हवा होता? तुम्ही करता तेच मीही करायला हवं होतं का? आता मात्र प्रतापराव चिडतात आणि म्हणू लागतात, अश्विन गप्प बसायचं. अरे तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? अरे या घरात यावेळी सर्वजण एकत्र असायला हवेत, घरात असायला हवेत, परंतु तुझी बायको कुठे आहे? तुझ्या बायकोचा काही पत्ता आहे का? अश्विन म्हणतो, ती यावेळी कुठेही असेल, कारण मी तशी तिला परवानगी दिली आहे. मी तिला कोणत्याही बाबतीत अडवणार नाही. तिला जे करायचंय ते ती करू शकते. त्यामुळे तुम्ही कोणीही ती कुठे आहे हे विचारू शकत नाही. ती या घरचा भाग नाही आहे ना, मग तिने आता कुठे असायला हवं हे तुम्ही मला सांगायचं नाही. तर आता आपल्या वडिलांवर अश्विन आवाज चढवतो. हे पाहून अर्जुनला खूप राग आलेला असतो. अर्जुन चिडतो आणि म्हणू लागतो, अश्विन तुला काय वाटतं रे? ती प्रिया सगळं काही खरं बोलते. अरे आत्तासुद्धा तुला खोटं सांगूनच ती घराबाहेर पडली आहे, तरीसुद्धा तुला मात्र काहीच फरक पडत नाही आहे. अश्विन म्हणतो, नाही पडत, कारण माझा तन्वीवर पूर्ण विश्वास आहे आणि ती कधीही माझ्यासोबत खोटं बोलणार नाही. त्यामुळे तुम्ही या सगळ्यात न पडणारच योग्य. तिला जे करायचं आहे ते मी करू देणार. तिला कोणत्याही बाबतीत मी अडवणार नाही आणि तुम्हीही कोणीही अडवू शकत नाही. असं म्हणत अश्विन आता रागानेच तिथून निघून जातो. अर्जुनला खूप वाईट वाटतं. तर प्रतापराव अर्जुनला म्हणतात, नको विचार करूस, रोज मरे त्याला कोण रडे? तर कल्पनाताई सायली अर्जुनला म्हणतात, जा तुम्ही दोघांनी आराम करा आणि हो त्या गोष्टीचा विचारही करू नका. त्या तन्वीचा विचार अजिबात डोक्यात आणू नका आणि स्वतःला त्रासही करून घेऊ नका. सायली म्हणते, हो आई, येतोच आम्ही. असं म्हणत सायली अर्जुन झोपण्यासाठी निघून जातात. इकडे मात्र अश्विनच्या अशा वागण्याची प्रतापराव आणि कल्पनाताईंना खूप काळजी वाटत असते. तर दुसरीकडे सायली अर्जुनला म्हणते, प्रिया घरी असो किंवा नसो, परंतु भांडणं मात्र तिच्यामुळे नेहमीच होतात आणि भांडणं लावून जायला मात्र अजिबातच विसरत नाही. अर्जुन म्हणतो, हो ना. तर त्याचवेळी आता अर्जुनला चैतन्याचा फोन येतो. अर्जुन चैतन्याला म्हणतो, बोल चैतन्य, बाबूला आणलंयस का तू? तर चैतन्य म्हणतो की हो अर्जुन, बाबूला आपल्या ऑफिसच्या स्टोअर रूमच्या बाजूच्या रूममध्ये मी ठेवलं आहे, पण त्याला तुझ्याशी बोलायचं आहे. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, त्याला सांग मी उद्या सकाळी तिथे येणारच आहे, मग बोलू. चैतन्य म्हणतो, नाही, त्याला आत्ता तुझ्याशी बोलायचं आहे. असं म्हणत आता चैतन्य बाबूकडे फोन देतो. बाबू पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तर अर्जुन बाबूला विचारतो, बाबू तू नीट आलास ना? येताना काही प्रॉब्लेम तर आला नाही ना? बाबू म्हणतो, नाही, पण साहेब मला इथे भीती वाटते. त्या महिपत शिकरीला जर कळालं मी जिवंत आहे तर तू मला जिवंत सोडणार नाही. अर्जुन म्हणतो, बाबू तू काळजी करू नकोस, तू आमच्या तिथे सेफ आहेस, तू आमच्यासोबत आहेस, हे कोणाला कळणार नाही, त्यामुळे तू अजिबातच काळजी करू नकोस. आणि हो उद्या सकाळी मी येईल, बाकी आपण बोलूच. चल मग तुला जर काही हवं असेल तर तिथे चैतन्य साहेब आहेत, त्यांना सांग. असं म्हणत आता अर्जुन फोन ठेवतो. तर सायली म्हणते, बाबू आला आहे का? तर आता अर्जुन म्हणतो की हो, बाबू आला आहे आणि तो अगदी व्यवस्थित आहे, मी उद्या बोलेन त्या बाबूशी. तर सायली अर्जुनला विचारते, तुम्ही बाबूला भेटायला जाणार आहात तेव्हा मी सुद्धा येऊ का? तर अर्जुन म्हणतो की हो, तू सुद्धा ये, आपण बाबूशी बोलू आणि त्यानंतर सिनियरची भेट घेऊ. घडलेला सर्व प्रकार सिनियरलाही सांगावा लागेल. तर सायली म्हणते, हो, ते सगळं काही आपल्याला करावंच लागणार आहे. तर सायली पुढे अर्जुनला म्हणते, काय हो, खरंच प्रिया पार्टीला गेली असेल का? मला तरी वाटत नाही की प्रिया पार्टीला गेली आहे. मला तरी असंच वाटते, प्रिया अश्विन भाऊजींना फसवत आहे. ती कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी गेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की महिपत शिकरे कुठे आहे हे प्रियाला चांगलंच माहीत आहे, पण ती कळूही देणार नाही. अर्जुन म्हणतो, हो, मलाही तसंच वाटतं आहे, परंतु आता आपल्याला महिपत शिकरे सापडला तरीसुद्धा त्या सुपारी देणाऱ्या व्यक्तीबद्दल तो काहीही सांगणार नाही, पण आता आपल्यालाच त्या व्यक्तीपर्यंत पोचावं लागेल. सायली म्हणते, असे एक एक तुकडे जमा करून आपल्याला त्या माणसापर्यंत पोचावं लागेल, परंतु
हे एक एक तुकडे जोडत असताना आपल्याला अजून काही तुकडे जमा करावेच लागणार आहेत. तर अर्जुन म्हणतो की हो, एक एक गुंता तर सोडवावा लागणारच आहे, परंतु अगोदर आपल्याला बाबूशी बोलावं लागणार. चल, तू एवढा विचार करू नकोस, आपण नंतर बघू, आता आपण झोपूयात, असं म्हणत आता अर्जुन आणि सायली झोपायला जाणार. परंतु त्याचवेळी अर्जुनची मान दुखू लागते. सायली विचारते, अहो काय झालंय? अर्जुन म्हणतो, काहीच कळत नाही, अचानकच मान दुखायला लागली. सायली म्हणते, थांबा, मी तुम्हाला बाम लावून देते. असं म्हणत आता सायली अर्जुनला बाम लावून देत असते आणि त्यावेळी अर्जुनशी गप्पाही मारत असते. सायली बाम लावतच अर्जुनला म्हणते, आम्ही आश्रमात असताना मधुभाऊ सगळ्या लहान मुलांना असे खांद्यावर घ्यायचे आणि खेळवायचे आणि मग काय, त्यांची मान दुखायची, मग मी त्यांना असाच बाम लावून द्यायचे आणि त्यांना बरं वाटायचं. अर्जुन म्हणतो, तुझ्या हातात ना एक वेगळीच जादू आहे. तर सायली म्हणते, फक्त हातातच नाही का, पायातही जादू आहे. अर्जुन म्हणतो, काय? तर सायली म्हणते, हो ना, ज्यावेळी मधुभाऊंची पाठ दुखायची त्यावेळी तर मी त्यांच्या पाठीवर उभी राहायचे आणि त्यांची पाठ चेपून द्यायचे आणि मग काय, मधुभाऊंना बरंही वाटायचं. अर्जुन म्हणतो, मग आत्तासुद्धा माझ्या मानेवर उभी राहा ना. तर सायली म्हणते, काहीतरीच काय, तेव्हा मी 8-10 वर्षाची होते, पण आता तुम्ही मला का सांगताय? तुमची लेक आली की तिला सांगा. आता हे ऐकल्यानंतर अर्जुन सायलीकडे पाहतो आणि विचारतो, काय? तर सायली म्हणते, अहो तुम्ही असे का वळलात? तुमची मान नाही का दुखत? अर्जुन म्हणतो, आता बरं वाटते, पण तू काय म्हणालीस, बोल बरं. असं म्हणत अर्जुन सायलीच्या बाजूला बसतो आणि म्हणतो, काय म्हणालीस तू, सांग ना. सायली म्हणते, मी कुठे काय म्हणाली? अर्जुन म्हणतो, तू काहीतरी म्हणाली आहेस, सांग मला. तर सायली लाजू लागते. अर्जुन म्हणतो, तू ज्यावेळी अशी लाजतेस ना, त्यावेळी माझ्या डोळ्यासमोरचं सगळं असं ब्लर झालेलं असतं, मला काहीच दिसत नसतं, फक्त तुझा तो चेहरा. तर सायली म्हणते, काही सांगू नका हा. अर्जुन म्हणतो, खरंच, पण मला सांग, तू काय म्हणाली होतीस? तर सायली म्हणते, मी असं म्हणाली की तुमची लेक आल्यानंतर तुम्ही तुमच्या लेकीलाच सांगा पाठ चेपून द्यायला. अर्जुन म्हणतो, खरंच? आणि हो, हा विचार तुझ्या मनात आला, पण तो विचार अंमलात आणण्यासाठी आणि खरा करण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करावे लागतील. असं म्हणत अर्जुन आता लाजतच सायलीकडे पाहत असतो. आता सायली खूप लाजू लागते. दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रियाच्या बोलण्याने इकडे मात्र महिपत शिकरेंना चांगलाच धक्का बसलेला असतो. तर प्रिया महिपत शिकरेंकडे पाहते आणि म्हणते, काय झालं? आता का गप्पा आहात? आता बोला ना. साक्षी जिवंत आहे ना? साक्षी जेलमध्ये कधी मेलीच नव्हती. खरं तर तुम्ही तिला अलगदपणे बाजूला केलं आणि हो, आता मुक्तपणे जगात वावरत आहे, कोणाला काहीही कळू न देता. आता मात्र महिपत शिकरे प्रियाकडे पाहतात आणि प्रियाला म्हणतात, तुझ्या मेंदूला गंज वगैरे चढली आहे का गं? कारण माझी लेक मेली आहे हे अख्ख्या जगाला माहीत आहे आणि मी रडून रडून फार वेडा झालो, पण तुला मात्र काहीच माहीत नाही. आणि हो, असं वेश बदलून फिरता येतं का गं, वावरता येतं का गं? असं म्हणत आता महिपत शिकरे प्रियाची उलटी शाळा घेत असतात आणि प्रियाला म्हणतात, असं रूप बदलून वावरणं म्हणजे तुला खाऊ वाटतं का? तर प्रिया हसतच महिपत शिकरेंना म्हणते, नाही ना हो, हे अजिबातच खाऊ नाहीये, कारण कसं आहे ना, एका बाईला रूप बदलून वावरणं खरंच खूप कठीण आहे, म्हणूनच तर मी साक्षीला ओळखलं. तर महिपत शिकरे म्हणतात, हो का? तर प्रिया म्हणते, हो, मी खरंच सांगते तुम्हाला, मी साक्षीला स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे. नागराजने मला सांगितलं होतं, परंतु कसं आहे ना, मी ज्यावेळी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं त्यावेळी तर माझा पूर्ण विश्वास बसला. तर महिपत शिकरे म्हणतात, म्हणजे तुला हे नागराज शेठने सांगितलं आहे? तर आता साक्षी म्हणते, कसला शेठ? महिपत सर, तुम्ही जे नागराजला नाव दिलंय ना, ते अगदी योग्य आहे. साप आहे तो साप, म्हणजे बघा ना, तुम्हाला दाखवतो की तो तुमच्या टीममध्ये आहे, परंतु मागे वळून तुम्हालाच तो डसतो. तर त्यानंतर प्रिया म्हणते, अहो, मी तुमच्या टीममध्ये आहे हे तुम्हाला आतापर्यंत कळायला हवं होतं. मी जर तुमच्या टीममध्येच नसते तर हे सत्य पोलिसांना किंवा घरात सायली अर्जुनला सांगायला मला वेळ लागला नसता. तर आता महिपत शिकरे प्रियाकडे पाहतात. आता प्रिया महिपत शिकरेंना पाणी देते आणि म्हणू लागते, जागे व्हा महिपत सर, जागे व्हा, कारण कसं आहे ना, माणसं केव्हाही बदलतात, अगदी तुमच्या या नागराजसारख्या मित्रासारखीच. कारण कसं आहे ना, गेली 25 वर्ष ज्याला तुम्ही तुमचा मित्र म्हणत आहात ना, तो मात्र बदलला आहे, त्याने मात्र तुम्हाला धोका दिला, परंतु मी तसं कधीच करणार नाही. पण हो, ज्याच्या नादाला लागून ह्या मुलीला तुम्ही जमिनीत काढायला निघाला होता ना,
तीच मुलगी आज तुमचं रक्षण करते आहे आणि ही गोष्ट कधीच विसरू नका. असं म्हणत आता प्रिया महिपत शिकरेंना आपण तुमच्याच बाजूने आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असते. प्रिया महिपत शिकरेंना म्हणू लागते, आज तीच मुलगी जीवाच्या आकांताने तुमच्या मुलीचं रक्षण करते आहे. आता महिपत शिकरे विचार करू लागतात. तर प्रिया मनाशीच म्हणते, हा निघाला हुकमाचा एक्का. आता हा हुकमाचा एक्का कधी बाहेर काढायचा ते हे प्रियाच ठरवणार. असं म्हणत प्रिया आता रागानेच महिपत शिकरेंकडे पाहत असते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सुभेदारांच्या घरी सर्वजण एकत्र बसून नाश्ता करत असतात. तर आता विमलताई अस्मिताला म्हणू लागतात, अस्मिताताई अहो तुम्हाला आवडतो म्हणून सायलीताईंनी उपमा बनवला आहे. तर अस्मिता म्हणते थँक्यू सायली. तर सायली म्हणते थँक्यू काय त्यात. तर त्यानंतर अस्मिताला सर्वच जण चिडवत असतात. तर प्रतापराव म्हणतात, अस्मिता सध्या संपूर्ण घर तुझ्या भोवतीच फिरत आहे. तर कल्पनाताई म्हणतात काही दिवसांसाठीचा, कारण एकदा का आपलं बाळ घरात आलं की नंतर सर्वजण त्या बाळाभोवतीच असणार आहे. मग बाळाला सोडून दुसरा कुठला विषयच नसणार. अर्जुन म्हणतो अगदी बरोबर आहे. मला जर कोणी विचारलं की अस्मिताईची काळजी घेतोयस ना, तर मी त्यालाच विचारेन कोण अस्मिताई. तर अस्मिता म्हणते अर्जुन मार खाशीला. तर त्यानंतर अस्मिता म्हणते सायली हल्ली तुझ्या हातचा नाश्ता मिळणं हे दुर्मिळ होत चाललं आहे. सायली म्हणते सॉरी अस्मिताताई, मला बाहेरच्या कामांसाठी लवकर घराबाहेर पडावं लागतं आणि म्हणूनच मग घरच्या कामांसाठी वेळ मिळत नाही. सॉरी अस्मिताताई. अस्मिता म्हणते अगं बरं ठीक आहे ना. तर कल्पनाताई म्हणतात सायली अगं सॉरी कशाला बोलतेस. अगं घरची कामं आणि त्यानंतर अर्जुनला मदत करणं हे तितकं सोपं नाही आहे. तू करतेस ना, मग ते चालू असू देत, आमची काहीच तक्रार नाही. तर त्याचवेळी आता प्रिया येते. अश्विन आता ऑफिसला निघालेला असतो. अश्विन प्रियाला म्हणतो तन्वी आलीस तू. प्रिया म्हणते हो ना. हे काय अश्विन तू ऑफिसला पण निघालास. अरे किचन फ्री असेल तर मी तुझ्यासाठी काहीतरी बनवलं असतं ना. आता मात्र अस्मिता, सायली, अर्जुन, प्रतापराव आणि कल्पनाताई या सगळ्यांनाच हसू येत असतं. परंतु सर्वजण आपलं हसू आवडतात. अश्विन म्हणतो मलाही आवडलं असतं, परंतु मला जायला उशीर होतोय ना, ते राहू देत. पण तुझी पार्टी कशी झाली. प्रिया म्हणते पार्टी तर खूप छान झाली आणि तसंही सानिकाने सगळं काही बाहेरूनच ऑर्डर केलं होतं ना. आता मात्र इथे अश्विनला प्रश्नच पडतो. अश्विन म्हणतो सानिका, अगं तू तर म्हणाली होती श्रुती पोस्ट ग्रॅज्युएट झाली, मग ही सानिका कोण आहे. आणि सानिका तर काल पार्टीमध्ये नव्हतीच ना, कारण तू तर मला श्रुती, रेवती अशीच नावं सांगितली होतीस. आता मात्र प्रियाला धक्काच बसतो. प्रियाला काय बोलावं काहीच कळत नाही. तिच्या तोंडातून शब्दच फुटत नसतो. प्रिया खोटं बोलत आहे हे तिथल्या तिथे सायली अर्जुनने अगदी बरोबर ओळखलेलं असतं. सायली आता प्रियाकडे पाहू लागते, परंतु प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नागराज काका महिपत शिकरेंना म्हणतात, आत्ताच महिपत तुझा गेम केला असता. कसं आहे ना, तुझा जर मी गेम केला तर तुझ्यासोबत माझं रहस्यही इथून जाईल, परंतु मी तसं काहीही करणार नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सुमन काकू सायलीला म्हणतात, आतापर्यंत गप्प होते परंतु आता गप्प राहणार नाही. सायली, अर्जुन मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तर इकडे अर्जुन आणि सायली आता बाबूला भेटायला येतात. तर बाबू म्हणू लागतो, मला जेवढं त्या अपघाताबद्दल माहीत आहे, जेवढं आठवतंय ते सगळं काही मी तुम्हाला सांगेन. तुम्हाला या सगळ्यामध्ये मी नक्कीच मदत करेन. तर आता सायली, अर्जुन नागराज काकांच्या सत्यापर्यंत कशा प्रकारे पोचतील, सुमन काकू नागराज काकांचं सत्य सायली अर्जुनला सांगतील का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.